हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही? वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या या ब्लॉगमध्ये. तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आज मी तुम्हाला एक नवीन कहाणी शेअर करते, स्टोरी शेअर करते महाभारतातली. गोष्ट आहे श्रीकृष्ण आणि अर्जुनाची. महाभारताला नुकतीच सुरुवातच झालेली असते. अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतात की मला युद्धाच्या मध्यभागी घेऊन चला. त्याप्रमाणे श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धाच्या मध्यभागी नेतात. तिथे जातात अर्जुनाला समोरच पितामहा भीष्म दिसतात, गुरु द्रोणाचार्य दिसतात, कौरव दिसतात. अर्जुनाच्या मनात शंका येते, ही लोक तर आपलीच आहेत, आपलीच भावंड आपल्याच विरोधात लढतायत, हे आपण योग्य करतोय का? त्यांच्या मनातील शंका ते श्रीकृष्णाला बोलून दाखवतात. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, हे सगळे जरी तुझ्या विरुद्ध असेल तरी मी तुझ्या बाजूनी आहे. तू सत्याची लढाई लढत आहेस, त्यामुळे तू घाबरू नकोस. जोही व्यक्ती सत्याच्या बाजूने असतो तो कधीच एकटा पडत नाही. त्याच्या मागे देव असतो आणि नेहमी सत्याचा, खराचाच विजय होतो. आपल्या आयुष्यात पण असंच होतं. कधी कधी फार आपल्याला एकटेपणा जाणवतो, पण लक्षात ठेवा आपल्या मागे आपला देव उभा असतो. कशी वाटली तुम्हाला ही कहाणी? प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करा. काही चेंजेस असतील तर मला नक्कीच सांगा. इथे मी माझं डेलीचं छोटंसं रुटीन तुमच्यासोबत रोज शेअर करणार आहे. अशाच रोज गप्पा आपण मारत जाऊया. प्लीज चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्लॉग. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट स्टोरी. थँक्यू. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तुला कोण आवडतं? मम्मा आवडतात का पप्पा आवडतात? ये आपलं डॉगी तिकडच बसले ग, एकटंच आहे ग. डॉगी आपलं तिकडच बसले एकटं. इकडे मला एक पिपी दे, एक पिपी दे, एक पिपी दे. आणि डॉगी दाखव आपला, आपला डॉगी दाखव. मला अशी पिपी देणार का? नीट पिपी दे ना. असं कर, असं कर. चलो बाय बाय कर सगळ्यांना. बाय 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 बाय. मी बाय करते.